हिंगणघाट तालुक्यातील पिंपरी येथील प्रभाग क्रमांक 2 मध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून स्थानिक ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे। नागरिकांना ये-जा करण्यासाठी असलेल्या रस्त्यामध्ये चिखल तयार झाला असून त्यामधून वाट काढणे कठीण होत आहे। या रस्त्यावरून ये-जा करताना अनेक दुचाकीस्वारांचा अपघात होऊन अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत। विद्यार्थ्यांसह वृद्ध नागरिक तसेच रुग्णांना आपला जीव मुठीत घेऊन या रस्त्याने प्रवास करावा लागत असल्याचे वास्तव समोर आले आहे। अनेकदा या रस्त्यांच्या दुरुस्ती संदर्भात स्थानिक नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदने दिली आहेत, परंतु ग्रामपंचायतने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने अखेर स्थानिक महिलांनी रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलन करून आपल्या समस्या शासन दरबारी मांडल्या आहेत। स्थानिक ग्रामस्थांना कोणत्याही आवश्यक मूलभूत सुविधा न पुरविणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात महिलांनी तीव्र संताप व्यक्त करून याबाबत तात्काळ कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता सचिन महाजन, हिंगणघाट। पोहना सर्कलला पिंपरी या गावामध्ये वार्ड नंबर 2 मध्ये पिंपरी गावामध्ये जे नागरिक राहत आहेत त्या गावामध्ये घाणीचं साम्राज्य आहे। आपण बघू शकता कशा पद्धतीने घाणीचं साम्राज्य, या ठिकाणी महिला सुद्धा इथे उपस्थित झाल्या। आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। काय सांगाल आधी, तुम्ही किती वर्षापासून इथे राहत आहे? तुम्हाला त्रास आहे? 2013 पासून इथं गाडं खूप पडलं आणि आम्हाला जाता येत नाही, काही नाही, म्हाताऱ्या माणसांचा त्रास होते। या ठिकाणी खूप पाणी झालं, तुम्हाला जाता येते, रात्री अंधार सुद्धा राहते? हो, अंधारही राहते आणि एका पाय घसरते, चिखल। अजगर आला होता त्या दिवशी, खूप मोठा अजगर आला होता त्या दिवशी, 50 किलो 12 फुटाचा, तरी कोणी येऊन नव्हते पाहत। या समोर तुम्ही ग्रामपंचायतला प्रशासनाला निवेदन दिलंय का? निवेदन भरपूर वेळा दिले, पण कोणी इथे येऊन पाहतही नाही, काही नाही। उलट लहान पोरं इथून ट्युशनला येतात, शाळेत जातात, तरी पोरं पद खाली पडतात, पण कोणीही लक्ष देत नाही। कंट्रोलला येतात एवढा मोठा, पण कंट्रोलची गाडी येते तरी पण कोणीही लक्ष देत नाही। 1 महिना झाला कंट्रोल बंद होता, तरी पण कोणाची म्हणजे काहीच नाही, दळण सुद्धा घेऊन जाता येत नाही। रस्त्याची समस्या खूपच वाढली आहे, दळण सुद्धा घेऊन जाता येत नाही। माणसं खूप पर्यंत पुरणार आहे, आम्हाला काम करून का आमच्या घरचे काम करून देणार आहे माणसं। दळण बायालाच न्यावं लागेल ना, पडलं छोडलं का नाही, लेकरांना शाळेत नेऊन द्यावं लागते, दळण आणावं लागते। खूप परिस्थिती कोण्या टाइमला नळ नाही आला तर हापशीवर सुद्धा पाण्याला जावं लागते। आता का करावं आम्ही तरी सांगा? हे रस्त्यावर ग्रामपंचायत वाले कसेच लक्षात नाही देत। या ठिकाणी मुरुम सुद्धा ग्रामपंचायत ट्रॅक्टर टाकला ना, बाकीचा ट्रॅक्टर काहीच नाही, गायबच झाले। एकच ट्रॅक्टर टाकला। किती वर्षापासून तुम्हाला त्रास होता इथे? हे 2013 पासून। अच्छा, 2013 पासून तुम्हाला त्रास होता। किती नागरिक आहे इथे? तुम्हाला पट्टा सुद्धा मिळालाय का? घरपट्टी हे करताय, काय सांगा तुम्ही? वार्ड नंबर 2 मध्ये इथं मी 2013 पासून राहत आहे, त्यासाठी आलो आहे। तरी पण इथं ग्रामपंचायतीतून कोणत्याही प्रकारची सुविधा मिळत नाही आहे। आमच्या इथं रस्त्यावरती प्रत्येक वर्षी पावसाळ्यात चिखल होते आणि कोणी ग्रामपंचायतमध्ये दखल देत नाही। 2-3 वेळा कंप्लेंट केल्या, पण कोणी इथं म्हणून सुद्धा टाकायला तयार नाही आहे। ग्रामपंचायत मेंबर, सचिव कोणी येऊन पाहायला तयार नाही। तुमची जर मागणी न पूर्ण झाली तुम्ही काय करणार? आम्ही जाऊ ना पुढं, सामोरी कारवाई करू। समोर कारवाई इथे मुरुम सुद्धा टाकला नाही की ग्रामपंचायतने? ग्रामपंचायत कोणी येऊन पाहायला तयार नाही। आता सध्या बॉडी बरखास्त झाली म्हणून सांगत आहे, सचिवाकडे गेलो आहे, तो म्हणत होता टाकतो म्हणून आम्हाला आश्वासन देते, पण कोणीच काही करत नाही। या ठिकाणी तुम्हाला खूप त्रास झाला आहे, पाणी ते पाऊस असल्यामुळे? मी हँडिकॅप व्यक्ती आहे, माझा म्हणजे फिरस्ती किरकोळ धंदा आहे। मला त्या रस्त्यावरून गाडी सुद्धा नेता येत नाही। 1 महिना झाला घरीच बसतो। सध्या बघू शकता वार्ड नंबर 2 मध्ये काय परिस्थिती आहे। तुम्ही इथे पूर्ण संपूर्ण जे चिखलाने पूर्ण रस्ता आहे, हा जो रस्ता आहे पूर्ण संपूर्ण चिखल। या ठिकाणी अनेक नागरिक 2 व्हीलर सुद्धा येऊन या ठिकाणी पडले, कोणाची दुखापत सुद्धा झाली। पुन्हा ट्युशन क्लासेससाठी शाळेसाठी विद्यार्थी इथून जातात, त्यांना सुद्धा सतत त्रास आहे। त्यांना पुन्हा एक ते इथं कंट्रोलसाठी काही नागरिक येतात, त्यांना सुद्धा इथे अडचण होते। विशेष म्हणजे इथे आप्पाजी, आपण त्यांच्याशी जाणून घ्या। काय सांगा आप्पाजी तुम्ही? इथं खूप त्रास आहे, चिखल खूप आहे इथं, कंट्रोल माल येत नाही, माल सुद्धा आणाले इथून रस्ता नाही यायचे, गाडी सुद्धा आले। तुमची काय प्रशासन आहे? तुम्ही या ग्रामपंचायत सदस्यांना आम्ही काय सांगितलं इथं मुरुम टाकावा म्हणलं, पण तुम्ही